नमस्कार शेतकरी मित्रांनो. पंजाब डक यांच्या मते चक्रीवादळ येतंय. पंजाब डक यांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पावसासंदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याची हवामान स्थिती आणि थंडीचे प्रमाण. सध्या राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिवसा देखील थंड हवामान जाणवत आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा या पिकाची पेरणी करण्यास हरकत नाही. थंडी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. उद्या म्हणजे 23, 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यानचा पावसाचा अंदाज कसा राहील तर बघा. राज्यात 24 आणि 25 नोव्हेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्यांच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये या पावसाचे तुरळक थेंब दिसू शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक पाऊस बघा. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पंढरपूर, पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या काही भागात 24 आणि 25 नोव्हेंबरला रिमझिम स्वरूपाचा किंवा सडा टाकल्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता थोडी जास्त आहे, पण हा पाऊस मोठा नुकसानीचा नसेल. नाशिक आणि इगतपुरीकडे थंडी जास्त असल्याने पावसाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. डिसेंबरमधील संभाव्य अवकाळी आणि विदर्भातील पाऊस. दरवर्षी महाराष्ट्रात 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान अवकाळी पाऊस येतो. ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. या डिसेंबरमध्येही एक अवकाळी शक्यता आहे. म्हणजे या डिसेंबरमध्ये एक अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. 29 नोव्हेंबरपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, जो छत्तीसगडकडे सरकत असताना विदर्भात पडेल. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये तसेच मध्य प्रदेशकडे काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यानंतर 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. द्राक्ष बागायतदार आणि रबी पेरणीसाठी सल्ला बघा. ज्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये फुले आली आहेत त्यांनी 24 व 25 नोव्हेंबरच्या रिमझिम पावसाच्या अंदाजानुसार काळजी घ्यावी. राज्यात 5 डिसेंबरपर्यंत वातावरण खराब राहील. त्यानंतर परत एकदा तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हा पाऊस मोठा नुकसानीचा नसल्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी सुरू ठेवण्यास हरकत नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.